नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून BA प्रथम वर्षाच्या इतिहास विषयातील पेपर क्रमांक 1 प्राचीन भारताचा इतिहास या पेपरमधील साधने, सोर्सेस या घटकाविषयी माहिती घेणार आहोत. यापूर्वी आपण साधनांच्या प्रकाराविषयी माहिती घेतली. प्रामुख्याने 2 प्रकार या साधनांचे आपण पाहिले: पुरातत्वीय साधने आणि पुराभिलेखीय साधने. यापूर्वी पुरातत्वीय साधनाविषयी महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेतली. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुराभिलेखीय साधने किंवा लिखित साधने किंवा वाङ्मयीन साधने याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. प्राचीन भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी केवळ भौतिक पुराव्यांच्या माध्यमातून सर्व गोष्टींची माहिती उपलब्ध होत नाही. विशेषतः आर्यांचा कालखंड, किंवा वैदिक संस्कृती याविषयीची माहिती हे आपल्याला भौतिक साधनांच्या माध्यमातून उपलब्ध होत नाही. ते लिखित साधनांच्या माध्यमातूनच उपलब्ध होत आहे. यापूर्वी आपण पाहिलं की पुराभिलेखीय साधने किंवा वाङ्मयीन साधने कशाला म्हणायचे. जी लिखित आहेत, लिहिलेली आहेत, प्राचीन कालखंडामध्ये भाषेचा आणि लिपीचा उपयोग सुरू झाल्यानंतर अनेक ऋषीमुनींनी असंख्य ग्रंथांची निर्मिती केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही प्राचीन ग्रंथ संपदा आजही उपलब्ध झाली, ज्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला प्राचीन भारताच्या इतिहासावरती महत्त्वपूर्ण प्रकाश टाकता येतो. असं म्हटलं जातं की भारतीयांना ऐतिहासिक दृष्टी नव्हती किंवा इतिहास लेखनामध्ये विशेष असं लिखाण भारतीय लेखकांनी केलेलं नाही, अशी एक टीका पाश्चात्य राष्ट्रातील जे काही विचारवंत आहेत, तत्त्वज्ञ आहेत किंवा इतिहासकार आहेत यांच्याकडून केली जाते. परंतु ते अर्धवट सत्य आहे. पाश्चात्य राष्ट्रातील इतिहासकारांनी, विचारवंतांनी ज्या पद्धतीनं इतिहास लेखन केलं किंवा इतिहासाची मांडणी केली
किंवा ज्याला आपण म्हणू इतिहास लेखनशास्त्राच्या दृष्टिकोनातून त्यांनी ज्या पद्धतीनं ऐतिहासिक लिखाण केलं, तशा प्रकारचं लिखाण भारतीय इतिहासकारांना किंवा भारतीय लेखकांना, भारतीय विचारवंतांना करता आलं नाही किंवा त्यांनी तसं केलं नाही. म्हणून असं म्हणता येत नाही की भारतीयांना ऐतिहासिक दृष्टी नव्हती. इतिहासाचा जनक हेरोडोट्स याला आपण इतिहासाचा जनक म्हणून ओळखतो. पाश्चात्य राष्ट्रामध्ये या हेरोडोट्सप्रमाणे अनेक इतिहासकारांनी आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून तत्कालीन इतिहासावरती प्रकाश टाकला. तशा प्रकारची क्रमबद्ध लिखाण केलेली ऐतिहासिक पुस्तके किंवा ग्रंथ जरी भारतीय लेखकाकडून तयार झाली नसली तरी प्राचीन कालखंडामध्ये जी काही ग्रंथ निर्मिती करण्यात आली ती पाश्चात्य राष्ट्रामध्ये तयार करण्यात आलेल्या ऐतिहासिक लिखाणाप्रमाणेच महत्त्वपूर्ण माहिती देणारे अशा प्रकारच्या ग्रंथांची रचना प्राचीन भारतीय इतिहासकारांनी किंवा लेखकांनी केली. जरी त्यामध्ये क्रमबद्धता नसली किंवा इतिहासाला धरून ते लेखन नसलं तरी तात्कालिक इतिहासाविषयी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या ग्रंथांच्या माध्यमातून उपलब्ध होते. म्हणून प्राचीन जे काही ग्रंथ आहेत या ग्रंथाच्या माध्यमातून प्राचीन भारताच्या इतिहासावरती आपल्याला प्रकाश टाकता येतो आणि टाकावा लागतो. ज्या ठिकाणी क्रमबद्ध इतिहास लिखाण होत नाही किंवा तशा प्रकारची ग्रंथनिर्मिती होत नाही त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या ग्रंथांचा आधार घ्यावा लागतो आणि त्यातून आपल्याला ऐतिहासिकता शोधून मग इतिहासाचं लिखाण करावं लागतं. असं असल्यामुळं कदाचित पाश्चात्य राष्ट्रातील विचारवंत किंवा इतिहासकार यांनी असा भारतीय लेखकावरती आरोप केलेला दिसतो की भारतीयांना ऐतिहासिक दृष्टी नव्हती. परंतु असं म्हणणं साफ चुकीचं ठरतं. प्राचीन कालखंडामध्ये जी काही ग्रंथनिर्मिती झाली ती जगासमोर आदर्श निर्माण करणारी ठरली. वैदिक वाङ्मय आहे, म्हणजेच वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. ही देणगी म्हणजे सर्व जगाला प्राचीन भारतीय विद्वानांनी दिलेली महत्त्वपूर्ण देणगी ज्याला आपण म्हणू. त्याचबरोबर या वैदिक वाङ्मयामध्ये या 4 वेदाचे 4 उपवेदही आहेत. त्याचबरोबर पुराण ग्रंथ आहेत, 18 पुराणे, 18 उपपुराणे, महाकाव्य, त्याचबरोबर ब्राह्मणके, आरण्यके, उपनिषदे, सूत्रग्रंथ, स्मृतिग्रंथ. या असंख्य ग्रंथाच्या माध्यमातून
प्राचीन भारताच्या इतिहासावरती आपल्याला प्रकाश टाकता येतो. ही भारतीय ग्रंथ परंपरा ज्याच्या माध्यमातून प्रचंड ज्ञान आपल्याला आत्मसात करता येतं, त्याचबरोबर तत्कालीन इतिहासावर विषयी माहिती घेता येते. एका दृष्टिकोनातून असं म्हटलं जातं की हे आध्यात्मिक दृष्टी देणारी ग्रंथसंपदा आहे. हे जरी खरं असलं तरी परंतु या ग्रंथाच्या माध्यमातून प्राचीन भारताच्या केवळ अध्यात्मावरच नव्हे तर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक जीवनावरही महत्त्वपूर्ण प्रकाश टाकण्यासाठी ही ग्रंथसंपदा उपयोगी ठरते. प्रामुख्यानं प्राचीन भारतात कालखंडामध्ये प्राचीन कालखंडामध्ये जी काही साहित्य निर्मिती झाली त्याची मुख्यतः 3 भागामध्ये विभागणी केलेली दिसून येते. प्राचीन भारताच्या कालखंडामध्ये किंवा तत्कालीन लोकांवरती धार्मिक व्यवस्थेचा प्रचंड पगडा होता. हे या लिखाणाच्या माध्यमातून आपल्याला दिसतंच. अर्थात त्या कालखंडामध्ये जी काही ग्रंथनिर्मिती झाली, जे काही लिखाण झालं किंवा ज्याला आपण लिखित साधनं म्हणतो, हे मुख्यतः धार्मिक विवेचनाशी निगडीत असलेली दिसून येतात. म्हणून या कालखंडामध्ये जी ग्रंथरचना झाली, ग्रंथनिर्मिती झाली किंवा जे साहित्य, जे वाङ्मय लिहिलं गेलं, त्याला धार्मिक वाङ्मयाच्या माध्यमातून ओळखलं जातं. प्रामुख्यानं हिंदू धर्मीय वाङ्मय किंवा हिंदू वाङ्मय, जैन वाङ्मय आणि बौद्ध वाङ्मय अशी याची विभागणी केली जाते. या व्यतिरिक्त जे धर्मनिरपेक्ष साहित्य निर्मिती झाली किंवा इतर काही शास्त्रीय ग्रंथांची निर्मिती झाली, या ग्रंथांचाही समावेश आपल्याला प्राचीन भारताच्या लिखित साधनामध्ये करावा लागतो. एकंदरीत ही जी काही लिखित साधनं आहेत, वाङ्मयीन साधनं आहेत, या वाङ्मयीन साधनांच्या माध्यमातून आपल्याला प्राचीन भारताचा वारसा जाणून घेण्यासाठी किंवा प्राचीन भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी ही साधने फार उपयुक्त ठरतात. ज्या ठिकाणी भौतिक साधनांची किंवा भौतिक पुराव्याची कमतरता आहे, अशा ठिकाणी या लिखित साधनांचा आधार घ्यावाच लागतो. किंवा ज्या ठिकाणी लिखित साधने उपलब्ध नाहीत किंवा कमी प्रमाणामध्ये आहेत किंवा त्यांच्यामध्ये विसंगता दिसून येते, अशा ठिकाणी भौतिक साधनांचा किंवा पुरातत्वीय साधनांचा आधार घ्यावा लागतो. म्हणून लिखित साधने आणि अलिखित साधने किंवा भौतिक साधने यांची एकमेकांशी सांगड घालून आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास जाणून घ्यावा लागतो. त्या दृष्टिकोनातून जेवढी भौतिक साधनं महत्त्वपूर्ण आहेत किंवा पुरातत्वीय साधनं महत्त्वपूर्ण आहेत, तेवढीच लिखित साधनं किंवा वाङ्मयीन साधनं किंवा पुराविलेखीय साधनं हे महत्त्वपूर्ण ठरतात. म्हणून आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी लिखित साधनांचाही अभ्यास करणं गरजेचं आहे.